धुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पाचगणील परिसरात म्हणजे महापालिकेचे दुकान आहे यांची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हे सर्व दुकानं आता पाडव्यास सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की महापालिकेचे 4 मार्केट आहेत आणि 4 मार्केटपैकी जे काही भाजीपाला मार्केट आहे हे भाजीपाला सुरुवात झालेली आहे. हे जवळपास 100 वर्षांपूर्वीची ही दुकानं आहेत. महापालिकेच्या वतीने या दुकानांना देण्यात आलेली होती. पण नंतर मात्र अनेक वेळा या ठिकाणी आगी लागल्या, अनेक घटना घडल्या, त्यामुळे हे मार्केट वाढावे आणि नवीन मार्केट तयार करावे असे प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर शासनाने या कॉम्प्लेक्ससाठी निधी देखील मान्य करण्यात आला आणि या निधीनंतर आता या ठिकाणी नवीन कॉम्प्लेक्स उभे केले जाणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणचा भाजीपाला मार्केट जे आहे हे भाजीपाला मार्केट आता महापालिकेच्या वतीने पाडण्यात येत आहे. त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी काही 2 व्यापारी हे कोर्टात गेलेले आहेत, मात्र उर्वरित व्यापाऱ्यांनी या ठिकाणी संमती दिलेली आहे. त्या संमतीनंतर आता खऱ्या अर्थाने या कॉम्प्लेक्सचा या ठिकाणी पाडण्यास सुरुवात झालेली आहे. हे कॉम्प्लेक्स आता पाडून नवीन इमारत या ठिकाणी उभे राहील आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा चांगली दुकानं महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. या ठिकाणचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून हा विकास निधी मान्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने सर्व 4ही मार्केट पाडली जाणार आहेत आणि या ठिकाणच्या दुकानदारांना या ठिकाणी दुकानं दिली जाणार आहेत. मनीष माधोळे, TV9 मराठी, धुळे.